10 लोकांना निवडणार आहोत आणि त्या 10 लोकांनी ह्या व्यासपीठावरती येऊन त्यांनी त्यांचे विचार मांडायचे आहेत की ते थोडक्या मुद्द्यात मांडायचे आहेत. 5 मिनिटं ते 7 मिनिटं त्यांना वेळ दिली जाईल आणि त्यांना जाणीव करून दिली जाईल की आपली वेळ संपली आहे, कृपया राग मानू नका. त्यामुळे काही पदवी घेऊन जरी त्यांनी 7-8 वर्ष 10 वर्ष झाली असतील तरी पण त्यांना पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी कसं वणवण करायला लागलं किंवा त्यांच्या अपेक्षा काय होत्या त्या पूर्ण झाल्या का नोकरीतून, त्याने जे शिक्षण घेतलं ती नोकरी त्यांना मिळाली का, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. खरंच आपला अभ्यासक्रम हा नोकरीसाठी उपयुक्त ठरतो का अभ्यास का आपण जे शिकतो आणि जी नोकरी करतो याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हे सर्व तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचं आहे आणि तुम्ही ते अतिशय धीटपणे मोजक्या शब्दात, कारण आपल्याकडे वेळेचं 2:30 वाजता यानंतर नाटक आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेब तिथे 11:30 पावणे 12 वाजता येणार आहेत. त्या मध्यंतरीच्या काळामध्ये 10 वक्त्यांना संधी दिली जाईल आणि त्याने आता पदवीधरांनी आपली ओळख देऊन त्यांनी आपले विचार मांडायचे. यासाठी कृपया सहकार्य करा. कोणीही 5 मिनिटाचा जे वेळेचं बंधन आहे ते मोडू नका आणि आपले विचार थोडक्यात मांडा. आपण इथे या कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले आभार आणि आपलं स्वागत करतो आणि अशाच कार्यक्रमांना आपण येत जा. आपणाकडून आपलं अटेंडन्स पाहून आम्हाला देखील आणखी नवीन नवीन कार्यक्रम करायची स्फूर्ती येईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही जेव्हा हा कार्यक्रम करायचा असं ठरवलं तेव्हा आम्हाला पत्राद्वारेही खूप प्रतिसाद मिळाला. त्यापैकी एक पत्र मी तुम्हाला इथे वाचून दाखवते. पदवीधरांची मुख्य समस्या आहे चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. जो या स्पर्धेत जिंकला तो सिकंदर आणि जो या स्पर्धेत हरतो तो आपलं अनमोल असं मनुष्य जीवन आत्महत्या करून संपवून टाकतो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी जी हुशार मुलं असतात त्यांना जास्त मार्क मिळतात. अशी मुलं कॅम्पस इंटरव्ह्यू मधून चांगले पगारही घेतात. पण जी मुलं हुशार नसतात अशा मुलांना पदवीबरोबर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅनिमेशन, अकाउंट्स असे जास्त किमतीचे कोर्स करावे लागतात. तरच त्यांना चांगली नोकरी मिळते. तर यावर नक्की उपाय काय? खरंच तुमच्या या सगळ्याच समस्यांचं निरसन इकडे होणार आहे आणि मी तुम्हाला 100% खात्री देते की तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निरसन होऊनच तुम्ही इथून बाहेर पडाल. इकडे बॅकड्रॉपवर आपल्याला खाली दिसतंय की पदवीधरांचं स्वतःचं हक्काचं व्यासपीठ. हक्काचं व्यासपीठ अशासाठी की आम्ही तुम्हाला जी कार्ड्स दिली होती, कुपन्स दिली होती ती भरून आता इथे आलेली आहेत आणि त्याच्यातनं 10 नशीबवान पदवीधर आम्ही निवडणार आहोत आणि त्यांना इकडे बोलण्याची संधी मिळणार आहे, त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांचं हक्काचं असं व्यासपीठ आहे. त्या समस्या ते इथे मांडणार आहेत आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण किंवा निरसन आपल्या पाहुण्यांच्या तर्फे होणार आहे. मी विनंती करते की मान्यवरांना विनंती करते की त्यांनी लकी ड्रॉज काढावे. सेकंड राउंड कोणाला बोलायचं नसेल तर दुसरं बोलायचं नसेल ना त्याचा नंबर लागेल आहेत. सर्वप्रथम आमंत्रित करते सोनाली वाकचौरे. सोनाली वाकचौरे त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते.
आपल्याला जास्तीत जास्त 5 मिनिटं हा वेळ दिलेला आहे. त्यामुळे कृपया आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या 5 मिनिटात मांडणार आहे. सोनाली वाघचौरे ही सध्या TYBA ला आहे, तर बघूया तिच्या समस्या काय आहेत ते. माझं नाव सोनाली वाघचौरे आहे. मी TYBA मध्ये शिकत आहे कृषी कॉलेजमधून आणि माझा स्पेशल सब्जेक्ट आहे मी पण आहे. मला पुढे TYBA आल्यानंतर UPSC NTSC बद्दल थोडीफार माहिती मिळाली खूप बरं होईल. माझ्या शिक्षणाने UPSC आणि NTSC मध्ये फॉर्म भरावा त्यामुळे मला खूप इंटरेस्ट आहे. त्यामध्ये माहिती मिळते कशाबद्दल? UPSC MPSC. आणखीन काय सांगायचं असं? कोणता सब्जेक्ट आवडीचा आहे? थँक्यू सोनाली. आपण सर्वप्रथम या 10ही पदवीधरांच्या समस्या जाणून घेऊयात आणि त्यानंतर मार्गदर्शकांकडून त्यांचं मार्गदर्शन घेऊयात. दुसरं नाव आहे सौरभ शिवाजी खडे. काही जणांचे मोबाईल इथे वाजतायत, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी ते सायलेंट मोडवर ठेवावे. धन्यवाद. सौरभनी मला आत्ताच सांगितलं की त्याला जास्त स्टेजवर बोलण्याची सवय नाहीये, पण तरीही तो इथे येऊन बोलतोय, त्याच्या समस्या आपल्यासमोर मांडतोय, हे खरंच कौतुकाचं आहे. त्याबद्दल त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ शिवाजी खाडे. मी कीर्ती कॉलेजमध्ये शिकत आहे आणि सध्या मी BA करत आहे आणि माझा सब्जेक्ट हिस्ट्री हा आहे. नॉर्मली काही समस्या नाही, पण करिअरच्या समस्याबद्दल मी इथे साहेबांच्या कार्यक्रमातून मला काही माहिती हवी होती की TY नंतर काय, TY नंतर कोणते कोणते स्पेशलाइज कोर्स असतात, काय करू शकतो आपण. आणि अजून एक प्रश्न आहे मला की जो मी हिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे त्या हिस्ट्री सब्जेक्टतून मला पुढे कोणते कोणते मार्ग उपलब्ध होतील. आता जे TYला काही विद्यार्थी विचार करतात मी इकॉनॉमिक्स घेतो, मी पॉलिटिक्स घेतो की मी जिओग्राफी घेतो, पण त्या थ्रू मला कोणते कोणते जॉब्स ऑफर होतात की कोणताही मी बिझनेस करू शकतो त्या थ्रू, तर त्याबद्दल मला माहिती हवी होती. तर त्याबद्दल मला माहिती हवी होती आणि ती मला इथून माहिती भेटेल तर माझ्या पुढच्या आयुष्यासाठी कोणते कोणते मार्ग मोकळे होतील त्याची मला जाणीव होईल. बस एवढंच. तिसरं नाव आहे रोहिणी जगताप. मी रोहिणी जगताप. आत्ताच मी TYBCom पास झालेली आहे. मला पुढच्या करिअरसाठी सर्व लोक MBA CS वगैरे असे कोर्सेस करणं सांगतात, पण त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे. त्याबद्दल माहिती मिळाली तर खूप बरं होईल. सिमिंधा रेवाळे. सिमिंधा रेवाळे कोणी आहे का? ती सध्या TYBComला आहे. सिमिंधा रेवाळे. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय, तर मला जॉबसाठी काहीतरी करिअर करायचं आहे. जॉबमध्ये चांगला कोणता फील्ड आहे त्याच्यासाठी TYBCom केलं तरी काहीतरी माझं. अवी चौहान आहे का इथे उपस्थित? अवी चौहान. बरं, अवी चौहान कोण आहे? मला माहिती आहे की तुम्हाला काही जणांना व्यासपीठावर बोलण्याची सवय नाहीये, पण तुम्ही तुमच्या जागेवर उभे राहिलात आणि फक्त आपण कोण आहात ते दाखवलं तरी चालेल.
बरं ठीक आहे, आपण पुढचं नाव घेऊया. सुशील पाटील. सुशील पाटील. नमस्कार मित्रांनो, मी सुशील सुधाकर पाटील. मला TY BA झालेलं आहे इकॉनॉमिक्समधून. माझा प्रश्न असा आहे की MPSC आणि UPSC एक्झाम दिल्यानंतर आपण त्यामध्ये पास झालं नाही तर आपल्याला कुठले मार्ग खुले, मीन्स कुठले इंडस्ट्रीज जसे BA मधून जे आपल्याला जॉब देतील, हा माझा प्रश्न आहे. आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेसला खूप जण परीक्षा द्यायला असतात, पण त्यामधून काही मुलं निवडून येतात आणि काही नाही येत. जे नाही येत आणि जर ते आलेच नाही कधी तर त्यांचं नोकरीचं काय, हे प्रश्न आहे. खरंच UPSC MPSC एक्झाम दिल्यानंतर किती जण पास होतात आणि किती जणांना काहीच मिळत नाही, एक मोठा मुद्दा आहे. आणि खरंच आपल्या या समस्येचं निरसन इथे होईल. पुढची कार्ड वाचण्याआधी मी प्रेक्षकांमध्ये कोणाला काही समस्या आहेत का, प्लीज सर माहिती देता येईल. या. तोपर्यंत बाकीच्या विद्यार्थ्यांनी तयारी करून ठेवा. नमस्कार. सर्वप्रथम मी आमदार डॉक्टर दीपक सावंत यांना धन्यवाद देईन की त्यांनी हा एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि मी यांना पण धन्यवाद देईन की मला याच्यामध्ये माझं नाव आलं नव्हतं तरी मला ही संधी दिलेली आहे. ॲक्च्युली माझं हे जे समस्या आहे तर मला वाटते माझी एक वेगळ्या पद्धतीची समस्या आहे. माझी समस्या ऐकल्यावर कदाचित तिथे जे पदवीधर असतील, जे बेकार असतील, त्यांना कदाचित आश्चर्य वाटेल. माझं नाव प्रवीण जयराम निजप, वय आहे 44 वर्ष. मी गेली 16 वर्ष विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजमध्ये ज्युनियर क्लार्क म्हणून कामाला आहे. मी परमनंट आहे. माझा जॉब सिक्युअर्ड आहे. सध्या मला 17,000 रुपये सॅलरी आहे. आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट स्टाफ म्हटलं की त्यांना खूप रजा असतात. ऑफिस त्यांचं लिमिटेड असते, 5:30 नंतर घरी येतो. त्या गोष्टीचा विचार करून मी 2 वर्षापूर्वी असं ठरवलं की काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी येथे 2 वर्षापूर्वी MBA पार्ट टाइम MBA साठी मी ऍडमिशन घेतलं आणि गेल्याच वर्षी सप्टेंबर 2009 मध्ये B ग्रेडमध्ये मी MBA पास झालो. आणि HR हा माझा स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे. आता तिथे मी पास झाल्यानंतर माझं कॉलेजमध्ये खूप कौतुक झालं. प्रिन्सिपलने माझा सत्कार केला. टीचिंग स्टाफने सुद्धा मला खूप कौतुक केलं. काही टीचिंग स्टाफ असे होते त्यांनी मला गमतीने सांगितलं की 6 महिन्यानंतर तू आम्हाला इथे कॉलेजमध्ये दिसला नाही पाहिजे. मी आश्चर्य झालं. ते म्हणाले असं नाही, आमचं सांगण्याचा उद्देश वेगळा आहे की तू कुठे चांगल्या हुद्द्यावर गेला पाहिजे. कारण मी आज जे काम तिथे करतो ज्युनियर क्लार्क म्हणून, MBA झाल्यानंतर सुद्धा मला तिथे टायपिंगचं काम करावं लागते. त्यामुळे माझे सहकारी सुद्धा मला कधी सांगतात. परंतु माझी जी डिग्री आहे ती पार्ट टाइम आहे. मी सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीमधनं केलेलं आहे. त्यामुळे त्या डिग्रीला किती व्हॅल्यू आहे त्याचं मला अजून ज्ञान नाही आहे. त्यामुळे हातचं सोडून आज माझा हा सिक्युअर्ड जॉब सोडून सडनली मी प्रायव्हेटमध्ये जाणं जोखमीचे आहे असं मला तरी वाटते. दुसरी गोष्ट अशी की माझी 16 वर्षाची सर्व्हिस, आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंटमध्ये पेन्शन चालू होते. आज माझी 16 वर्ष झालेली आहेत. 4 वर्षानंतर मी त्या पेन्शनला पण एलिजिबल आहे. तर हे हातचं सोडून मी जाणं मला कितपत खरं वाटते, त्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. परंतु मला ही नोकरी करून किंवा याच्यात चांगलं करिअर करायचं आहे, तर जे आहे ते धरून किंवा त्याच्याबरोबर मी काही करू शकतो का, यासाठी मला मार्गदर्शन त्याची गरज आहे. म्हणून मी आज स्पेशली इथे आलेलो आहे. आणि खरोखर डॉक्टर आमदार दीपक सावंतांना मी धन्यवाद म्हणतो की आज पहिल्यांदा मी आज व्यासपीठावर बोलतो आहे. खरं तर हे बरेचसे पदवीधर असे आहेत, त्यातले बरेचसे बेरोजगार आहेत, काही शिकत आहेत, त्यांच्याकडे सध्या जॉबही नाही. माझ्याकडे आहे सिक्युअर्ड. पण माझी इच्छा आहे की पुढे ह्या शिक्षणाचा मला काहीतरी फायदा झाला पाहिजे. कारण माझ्या 2 मुली आहेत. आज 17,000 पगारात मी त्यांना काही इंजिनियर किंवा डॉक्टर बनवू शकत नाही. परंतु ह्याबरोबर मी काही करू शकतो का, माझं कॅरियर घडवू शकतो का, ह्या दृष्टीने मी आज अपेक्षेने इथे आलेलो आहे. आणि आज मान्यवर इथे आलेले आहेत, त्यांना मी एकच विनंती करीन की खरोखर मला त्यांचं एक मार्गदर्शन हवं आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर दीपक साहेब. माझं नाव सुशांत कुलकर्णी.
मी माझं ग्रॅज्युएशन बायोटेक्नॉलॉजी या विषयातून केलं आणि सध्या बायोटेक्नॉलॉजी आणि सध्या MSc बायोएनालिटिकल सायन्स करतोय. त्याचा पहिला पार्ट आता पूर्ण झाला. तर मला जोग सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की मला PhD करायचं आहे बाहेरच्या देशातून, तर कोणत्या देशात मला चांगला स्कोप आहे आणि कोणत्या विषयात केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला कोणत्या टेस्ट द्याव्या लागतात, एंट्रन्स टेस्ट, त्याच्यासाठी मला तयारी करावी लागेल. थँक्यू. त्यांचा स्मृतिदिन आहे. मग मी मीनासाहेब ठाकरेंना नमस्कार करतो, कारण बाळासाहेब ठाकरे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मग दीपक साहेबांनी प्रेरणा घेऊन आम्हाला एक चान्स दिला बोलायला. आता मला एक बोलायचं आहे की तुम्ही सगळं नोकरशाही का व्हायला बघतात, तुम्ही व्यापारी का नाही होत. आम्ही कारण बघा 3 पाहिजे. मी इंग्लिशमध्ये बोलतो. वी रिक्वायर फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर अँड गुडविल. पण हे आम्हाला बोलत नाही आर्थिक कोण देणार. मग आम्ही जेव्हा हे डोनेशन्स लागतं आम्हाला इंग्लिश